सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून कोकणातील युट्यूबर्स आयोजित आणि पार्वतीपुत्र निर्मित अभिअनिल कलामंच मुंबई सविनय सादर करीत आहे छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास सांगणार ऐतिहासिक 2 अंकी नाटक अजिंक्य योद्धा. अजिंक्य योद्धा. अजिंक्य योद्धा. भूमातेला जिथं कवित्वाचा स्पर्श होतो, कवित्वाला जिथं रसिकत्व लागतं, त्या ठिकाणी साक्षात परमात्म्याचा अखंड सहवास असतो. ज्या भूमीमध्ये ज्ञानेश्वर माऊलीचे शब्द म्हटले, ज्या भूमीमध्ये साक्षात परमेश्वराच्या शब्दमुद्रा स्थिरावल्या, ज्या भूमीमध्ये ज्ञानाचा कुंभ भंडार पचवले, ज्या भूमीने 350 वर्षापूर्वीच्या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातल्या घोड्यांच्या टापा हृदयात साठवून ठेवल्या, ज्या भूमीने इंद्रायणी भीमेचा संत शांत प्रवाह अनुभवला आणि ज्या इंद्रायणी भीमेनं छत्रपती शिवरायांचे स्वराज्य याची देही याची डोळा पाहिलं, ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांची छत्रपती संभाजी राजांची पावलं उमटली, ज्या भूमीमध्ये संभाजी राजांच्या अखेरच्या रक्तपुद्रा उमटल्या, ज्या भूमीने देश आणि धर्मासाठी बलिदानाचा देखणा सोहळा पाहिला, त्याच भूमीमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर येथील या भव्य रंगभूमीवर कोकणातील युट्यूबर्स आयोजित आणि पार्वतीपुत्र निर्मित अभिअनिल कलामंच मुंबई छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत आणि खराखुरा इतिहास सांगणाऱ्या नाट्यकृतीचा शुभारंभाचा प्रयोग सादर करताना अतिव आनंद होतोय. रसिक हो, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. शूरवीर मराठ्यांचा इतिहास सोनेरी अक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि सोजस्वी इतिहास याच भूमीत घडलाय. मात्र आपला महाराष्ट्र उंच उंच भार घेत असताना शंभू राजांचा इतिहास विसरतो की काय अशी मनात शंका येऊ लागली आणि म्हणूनच हा अट्टहास आणि हो अजिंक्य योद्ध्याचा शिवाच्या छाव्याचा हा खराखुरा इतिहास पाहण्यासाठी आज इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. 350 वर्षानंतरही छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे तुमच्या आमच्या मनामनात आणि घराघरात जिवंत आहेत, हीच ती साक्ष. आमचा हा महाराष्ट्र दऱ्याखोऱ्यांचा महाराष्ट्र, विकट रानावनाचा लता वृक्ष वेलींचा महाराष्ट्र, पवित्र सरिता अथांग सागराचा महाराष्ट्र, काळ्या कठीण दगडांचा सुगंधी मृद पुष्पांचा महाराष्ट्र, शूर संपन्न अशी आमची ख्याती, आमचे नाव दाही दिशात अमर झाले. सूर्य तेज रूपी ऐश्वर्य कक्षा आमच्या पारपटलावर वृंदावू लागल्या. पण सूर्याला ग्रहण लागावे तसे आमच्या सुखालाही ग्रहण लागले. यवन रूपी काळ सर्पाचे हाहाकार माजला दाही दिशात, धरणी कंप पाहू लागली. विशाल संपन्न महाकाय वृक्ष कोलमडले, पर्वत शिखर ठासळली, तिमिराच्या असंख्य काळ कक्षा पसरू लागल्या. भयकंपित धरणी माता सह्याद्रीच्या गाभाऱ्यातील रुद्र शिवाला विनवू लागली. हे त्रिनेत्रा, हे त्रिनेत्रा, डमरूधरा धाव घे डमरूधरा धाव घे. ती पिनाक पाणी हे डमरूधरा धाव घे.
आश्चर्य करणाऱ्या शिवशंभोच्या कानावर धरणी मातेचा आक्रोश दणाणला आणि साक्षात ईश्वर पार्वतीने इतिहासाच्या पानांवर तांडव नृत्य करण्याचा निर्णय घेतला आणि मग शिवनेरीच्या पवित्र गडावर जिजामातेच्या पोटी साक्षात शिवशंकराने जन्म घेतला. भगवान शिवशंभोच्या बाळ पिढ्यांनी पुन्हा रणखेळ धरला. आईच्या स्वरूपात महाराष्ट्राची भाग्य भवानी अंगाई जाऊ लागली. सूर्य किरण सतेज व्हावी तसं या बालकाचं तेज अधिकाधिक पळावे. सह्याद्रीचा वास्तंभ कळायला आणि महाराष्ट्राचा नरसिंह प्रचंड गर्जना करीत बाहेर आला. जवानांना भाग बसला. स्वराज्य अवतरले, स्वराज्य अवतरले. संत सज्जन गाई वाचले, लेखी सुना सारे हर्षभरीत झाले. काळाच्या आई कांठाला बसला, कारण शत्रू पुढे उभे होते ते प्रत्यक्ष महाकाळ. उग्र नेत्र कटाक्षांचे, सहस्त्र नरसिंह हाताचे आणि तीक्ष्ण खगरांचे. शिवराय सुमारे 750 वर्षापूर्वीचा अंधकार हटवून महाराष्ट्राचा नरसिंह सिंहासनाधीश्वर झाला. हिंदू पदपादशाह राजे शिवाजी शतकर्ते ठरले आणि संपन्न झाला. दुर्गेश्वर रायगडावर शिवराज्याभिषेक. गौरव प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलांतस कुलवाडी भूषण हिंदू पदपादशाह सूर्यकुल भूषण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की. शिवछत्रपतींच्या स्वराज्यानं जणू प्रति स्वर्गच भूतलावर अवतरला. पण हा आनंद 6 वर्षातच विरून गेला. कारण महाराष्ट्राचा जाणता राजा चिरनिद्रा घेत आसमंतात विलीन झाला. स्वराज्य निर्माता छत्रपती शिवरायानंतर पुरक्या झालेल्या रयतेला 2 कणखर पितृमय हाताने आधार दिला. स्वराज्य संवर्धन झालं. स्वराज्याच्या विस्तारासाठी चंद्रावत घोड्यावर मान टाकली गेली. विजयी पताका भगव्याच्या स्वरूपात फडफडू लागली. दुर्गराज रायगडावर दुसरा राज्याभिषेक सोहळा संपन्न होऊन गोर गरीब रयत सुखावली. धर्मवीर या नावानं एका शूर शिवरत्नानं दुसरं छत्रपतीपद भूषवलं. स्वराज्य दुसरा छत्रपती. पहा स्वराज्य शिवशंभूचे. राज्याभिषेकास सहमती. सकल गुणमंडित अखंड लक्ष्मी अलंकृत कुलवाडी भूषण सूर्यकुल भूषण क्षत्रिय कुलांतस रणनीती धुरंधर राजनीती प्रकाशित सिंहासनाधीश्वर धर्मवीर धर्मरक्षणाधिपती महाराजाधिराज छत्रपती संभाजी महाराज की.
राजकारणाच्या उंच कड्यावरून खाली पाहावं तर दिसते फक्त निळी काळी शांतता. आणि ती जरी जगदीश्वराची पिंडी समजून आम्ही आमच्या जीवनाचं बिलोपत्र त्यावर अर्पण केलं. बाबासाहेबांनी आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांनी निर्माण केलेलं हे हिंदवी स्वराज्य, हे रयतेचं राज्य राखण्यासाठी वाढवण्यासाठी आम्ही आमच्या जीवनाचं रक्तदान करू शकतो. महाराष्ट्र या मराठी माणसावर कोणाची वक्रदृष्टी देखील फिरकू देणार नाही. आई जगदंबे, हा अखंड महाराष्ट्र धर्म वाढविण्याचं आणि हे हिंदवी स्वराज्य वर्धिष्णू करण्याचं सामर्थ्य या शिवपुत्र संभाजीला, या शिवपुत्र संभाजीला, या शिवपुत्र संभाजीला. शिवाजी महाराजांचे युवराज म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज, अजिंक्य योद्धा अर्थात शिवाचा छावा शंभू राजा. कसा असेल संभाजी, कसा घडला असेल संभाजी, कसा वाढला असेल संभाजी, कसं असेल शौर्य, कसं असेल धैर्य, कसं असेल धाडस, कसं असेल साहस, कसा असेल अभिमान, कसा असेल स्वाभिमान, कसा असेल पराक्रम, कसं असेल नेतृत्व, कसं असेल नीतित्व, कसं असेल कर्तृत्व, कसा असेल संभाजी. मुगल सल्तनत का बादशाह, पण बादशाह असून देखील मला खंत वाटते ती म्हणजे दख्खन आणि सह्याद्री आमच्या कब्जात नाही. सह्याद्रीची दौड फक्त तिन्ही लोग कर सकते हैं, एक तूफान, दूसरा शेर और तीसरे सिवा के मरघट्टे. कैसे बनाया है उन मरघट्टों को? या अल्लाह मेरे खुदा, जो लड़का पैदा होता है वो कहता है छत्रपति शिवाजी महाराज की जय, और हमें अगर दूसरों के बच्चे इतने प्यारे और इतने तरबेज हो सकते हैं तो शिवा का बेटा संभा कैसा होगा? कितना अच्छा लिखता है संभाजी, अच्छा पढ़ता है संभाजी. एक दो नहीं 16 भाषाओं का ज्ञान है संभाजी को. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, काव्यशास्त्र, यह सब जानता है संभा. इसीलिए शिवाजी ने उसको परराष्ट्र मंत्री पद बहाल किया है. ये झूठ नहीं है. जब संभा आगरा दरबार में आया तब 9 साल का था. हमने देखा उसको. या अल्लाह, मेरा भी बेटा शहजादा अकबर वैसे होना चाहिए, संभा जैसा. इसलिए अकबर को वहां भेजना पड़ेगा, वहां रवाना करना पड़ेगा. नसतं व्हावे.
ये स्वराज्य दिखता ही इतना सा और है बड़ा खूबसूरत। बड़े बड़े पेड़, नदी, बड़े बड़े पर्वत, वो पर्वतों के ऊपर से पानी का गिरना, वाह वाह, बहुत खूब, बहुत खूब। वो देखते देखते कब यहाँ पहुंचा मालूम ही नहीं पड़ा। वाह वाह वाह, सुंदर जाए। हमारे आलमगीर के पास इसमें का कुछ भी घंटा नहीं है। कवि जी, हमारे अब्बाजान शहंशाह हिंदुस्तान आलमगीर औरंगजेब, सबसे बड़े सम्राटों के सम्राट, सबसे बड़े साम्राज्य के मालिक, लेकिन उनके पास ऐसा शांति और खुशहाली नहीं, ना ही सुख समाधान। इसलिए पूर्वजों का और अपना सब कर्म अच्छा होना चाहिए। जो जगत में अच्छा कर्म करता है वही अगले जन्म में इस महाराष्ट्र भूमि में जन्म लेता है। अगले जन्म की बात छोड़े कवि जी, हम इसी जन्म में हमारे सर पे सत्ता चढ़ाएंगे कवि जी, सत्ता चढ़ाएंगे। लेकिन सत्ता चढ़ाने के लिए सर आपके धड़ के ऊपर रहेगा तब अकबर जी। कवि जी, हमने तो आपका मजाक किया, आप तो खामो खाम गुस्सा ही होते जा रहे हो। मजाक? हमने भी मजाक ही किया अकबर। कवि जी, अभी ऐसे ही बातें करते रहेंगे या कुछ खिला पिलाओगे? मंगाओ मंगाओ कुछ। अकबर जी, क्या खाएंगे आप? क्या मंगाओ आपको? मंगाओ मंगाओ, मदिरा मंगाओ, और उसके साथ एक नाच गाने वाली बाई। बाई बाई है तुम्हारे बोलते औरत को, तो औरत लेके आओ नाच गाने वाली। अकबर जी, आपको औरत चाहिए तो आपके साथ क्यों नहीं लाई? यहाँ हमारे संभाजी राजे ना खुद मदिरा पीते ना किसी को पीने देते। औरत की तो बात ही छोड़िए अकबर जी। अभी जी, मैं उनका दोस्त हूँ, मैं उनका खास मेहमान हूँ। ओ, किसी भी हालत में मुझे मदिरा चाहिए, मतलब चाहिए। नहीं अकबर जी। चाहिए। महाराष्ट्र म्हणजे आमचे सुवर्ण मंदिर आहे आणि आम्ही मराठी आमचं काळी तळ हातावर घेऊन हे सुवर्ण मंदिर हृदयात जपत आलो। महाराष्ट्रातील एकही मावळा दारू पित नाही। आम्ही मनाने साधे भोळे दिसलो तरी आतून मात्र भक्कम आहोत, ते त्यामुळे। राहिला विषय तो मित्रत्व और मेहमान का। आप हमारे बहुत पुराने दोस्त और मेहमान भी, लेकिन हम और हमारे सैनिक मद्यपान करते नहीं, तो हम आपको भी मद्यपान करने नहीं देंगे अकबर जी। गुस्ताखी माफ हो राजा, पूर्णिमा स्वीकार कीजिए। शहजादे, मुजरा कशाला? आइए आइए, गले मिलते हैं। नहीं नहीं राजा जी, हम यादें भूले नहीं, हम यही ठीक है। का कई शक? राजा जी, आपके अब्बाजान शिवाजी राजे ने अफजल खान को गले मिलकर उनका पेट फाड़ा था और यहाँ पर ही उनकी कबर बनाई थी, और उस कबर के ऊपर वर्षाला जीवापति की सोई भी जो आमच्या आवाजाखाली। सब पता है मेरे राजा जी, तभी से हमारे अब्बाजान ईद मुबारक के दिन गले नहीं मिलते हैं और किसी को भी गले नहीं मिलते हैं। उन्हें शिवाजी राजे ही याद आते हैं। गुस्ताखी माफ हो राजा जी। काही भी करते असाव्या। कैसे बरे आना हुआ? राजा जी, हमने अब्बाजान से पूछा, हमें आदर्श साम्राज्य बनाना है और इतिहास के हर पन्नों में हमारा नाम आना चाहिए। ये दुनिया हमें आदर्श शहंशाह कहना चाहिए। वाह, बहुत अति सुंदर। फिर क्या बोले आपके अब्बाजान? फिर अब्बाजान बोले, बेटा अकबर, आप महाराष्ट्र में चले जाओ और आपसे मिलने कहा। फिर हम आए आपके पास। दिला, दोस्तीचा हात दिला। कवि जी, एक मोतीकंठ आणा। हा मोतीकंठ आमच्या मैत्रीचे प्रतीक स्वीकारावे।
शुक्रिया राजा जी, शुक्रिया। अभी तो नाच गाना होना चाहिए। ये मोती कंठ नाच गाने वाले को दीजिए और उनको जल्द से जल्द बुलाइए। यापुढे एकही शब्द बोलत ज्याला आमच्या मैत्रीची कदर कळत नाही त्याचा इथे आदर केला जाणार नाही। या महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक स्त्री आमची आई भगणीच असते आणि तिचा अपमान आम्ही डोळ्याने पाहू शकत नाही, कानाने ऐकूही शकत नाही। तुमच्याशी कसले संबंध जोडण्याची आमची इच्छा नाही। तुमच्या सर्व सवलती आम्ही बंद करीत आहोत। लेकिन राजा जी, आताच्या आता दिल्ली गाठा। लेकिन राजा जी हमारी बात तो सुनिए। आप तो खाम गुस्सा ही होते जा रहे हो। हमारी 1 लाख की मोगल फौज मैं आपको बहाल करता हूँ। त्यापेक्षा आमचे 10,000 मावळे घ्या तर तुमच्या मोगल फौजाला शक्य झाली नाही ते आम्ही करून दाखवले। आमची तुमच्याशी मैत्री होते पूर्णपणे विसरून जावे। आम्हाला तुमच्या फालतूने बकवास शॉप मंजूर नाही। चालते व्हाय कोण जगदंब जगदंब जगदंब। राजाजी, बाहेर पोर्तुगीज व्हाईसरॉय आले आणि व्यापार पेठेचे अधिकार मागत। अधिकार? होय राजाजी। कवीजी, त्यांना म्हणावं तुम्ही येथे सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करू नका। त्यांचे धोरण आले आमच्या ध्यानात। त्यांना म्हणावं मुंबई महाराष्ट्राची आणि मुंबई मराठ्यांची आहे आणि ती महाराष्ट्रातच आणि मराठ्यांचीच राहणार असे जाऊन सांगावे त्यांना। पण राजाजी, ते मुंबईच्या 7 पेठांवर छावणी लावणार आहे। कवीजी, त्यांना म्हणावं तुमच्या मालमत्तेसहित सोडजाम टाका आणि काय ती रोख रक्कम घेऊन चालू पडायची। जी राजाजी, पण पण काय कवीजी? पण राजाजी, त्यांच्याशी इंग्रजी भाषेत बोलावं लागेल। कवीजी, आजपासून नियमच लागू करा। या महाराष्ट्राच्या भूमीत पाय ठेवायचा असेल तर प्रत्येकास मराठी हे बोलता आलंच पाहिजे। होय राजाजी, पण काय कवीजी, काय ते स्पष्ट बोला। पण राजाजी, आता काय सांगावे त्यांना? कवीजी, त्यांना जाऊन म्हणा यू जस्ट डू द बिझनेस, नॉट डू द पॉलिटिक्स। आय एम द प्रिन्स ऑफ हियर and you are the servant and you live like a servant and this is my order. संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि भारतवर्ष भाग्यशाली ठरलं। हे हिंदवी स्वराज्य वाढत निघालं। वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये बुधभूषणम, नायिका भेद, 7 शतक, नखशिखा हे ग्रंथ लिहिले। त्याचे स्मरण होण्यासाठी महाराणी येसुबाईंनी छत्रपती संभाजी महाराजांना आग्रह केला। 18 झाला, आम्हाला एक ग्रंथ पठण शीघ्र करावे स्वामी, आम्हाला एक ग्रंथ पठण शीघ्र करावं। ग्रंथाचे ग्रंथकार, वयाच्या 8व्या वर्षी दिल्ली दरबार हटवून टाकणारे धर्मवीर,
गुजरात, मध्य प्रदेश, त्रिचनापल्लीवर स्वराज्याची मोहर उमटवणारे शूर सेनानी, वनराज सिंहाच्या जबड्यात घालून हात मराठ्यांची जात अजरामर करणारे, श्रीमान संभाजीराजे. काय म्हणू मी आपली घरी? स्वारी, आज इतक्या आनंदात काय कारण असेल बरे? युवराज, आम्ही नखशिका ग्रंथ लिहून पूर्ण केला आणि तो सर्वप्रथम आपणास ऐकवावे ऐसे आम्हास वाटते. स्वामी, मग लवकर ऐकवा ना आम्हाला. आपली काव्यरचना म्हटली की मन अधीर होते. कधी एकदा आपले रसमधुर शब्द आम्ही आमच्या काळजाच्या कुशीत प्रेमे साठवितो ऐसे होते आम्हास. खूप आनंद होतो ऐकताना. स्वामी ऐकवा ना, ऐकवा ना स्वामी. हो हो युवराजने ऐकव. पण नखशिका ग्रंथ ऐकून आवडल्यावर आम्हास बक्षीस म्हणून काय द्याल? आम्ही कोण बक्षीस देणारे आमच्या प्राणनाथांना? आमच्या आपली सकाळ, आमची सारी दौलत हे आपलीच आहे. घ्यावे आपण जे आपल्या मनात असेल ते. मग येसू, आम्हास वचन द्या, आम्हास बाळराजे बक्षीस द्या म्हणून. ईश्वर, हे काय करतेस वागणे बाई? प्रत्येक आणि सरकार आम्हास वचन द्यावे. अगदी तुमच्यासारखे आबास साहेबांसारखे. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, ज्ञानीवंत, अगदी जाणत्या राजांसारखे. मग आबासाहेबांच्या थोरल्या सुनबाईंची स्वारींना आज्ञा आहे. आम्हास नखशिका ग्रंथ शीघ्र ऐकवावा. जी राणी सरकार. पद पदम पत्र समचरण जंगजिनी कनक कर भकर. नबी ललित गभीर उदर लंबी विशाल वर. वर दीर्घ अति मंजुचारी कर देत फल. एक दंत उरसुंड लौती क्षितिजात सकल वर. शुभ्र चांदणे शरदाचे अण शुभ्र सरोवर मनोहरी. शुभ्र चुडात्या ल्याली कुंकुम शुभ्र सविती प्रिय सदनी. अंतरातया स्पंदून जाई सुहास्य वदना शुभ कमली. नेत्र कटाक्षे स्वरले छेदून हे कमल अन स्वरधरी. मधुर हास्य करी मधुर चंद्रिका. मधुर हास्य करी मधुर चंद्रिका श्वासामधुनी खोले राधिका. ताऱ्यांचे सिद्धीबंड उमटुनी शिरून गेले स्वरधिका. केशबद्ध अन ऋणझुण वाजे पायी पैंजन वदनांतिका. ऋतुमन भासे जीवन सुंदर. येसो ऐशी सुंदर नखशिका. ऐशी सुंदर नखशिका. ऐशी सुंदर नखशिका.
नादिरशाह, निजामशाह, कुतुबशाह, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि औरंग्या या सर्व सल्तनतींनी फक्त मनाशी एकच फुलगड बांधली होती आणि ती म्हणजे काही झालं तरी महाराष्ट्र काबीज करायचाच. महाराष्ट्र काबीज करताना सैन्य मारायचेच, पण देवधर्म देखील मिळवायचा, आया बहिणींची आबरू लुटायची. आणि हेच खपत होते छत्रपती शिवरायाला, छत्रपती संभाजी महाराजांना आणि शूरवीर मावळ्यांना. त्या बहादूर खानानं स्वराज्यातील बायका मुलांसोबत स्वराज्यातील मंदिर सुद्धा दख्खनच्या मातीत बहादूर खानानं आकांत पसरवलंय. देवधर्म, बायका, पोरं, मंदिर सुद्धा शिल्लक ठेवली नाही आणि दर्शनाला जाणाऱ्या दिंड्या सुद्धा बांधून टाकले हातुड्यानं. अज्ञात तुळस आणि शिखरावर कलश डोक्यात आहे म्हणजे आपला हिंदू धर्म बी डोक्यात आहे राजा, आणि आता तर वारकऱ्यांच्या दिंड्या बी डोक्यात आहेत. होय, या स्वराज्यातील बायका पोरांवर हात टाकणाऱ्यांचे हातात छाटले पाहिजे. त्या बहादूर खानाला दख्खनच्या मातीची धूळ चाललीच पाहिजे. आम्ही मामा काय वाटेल ते करा, त्या बहादूर खानाला धूळ चाललीच पाहिजे. सरसेनापती, थोरल्या महाराजांसोबत दक्षिण दिग्विजय सारख्या पराक्रमानंतर आता आपल्याला उत्तरेला दिल्ली गाठायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला औरंगजेबाचा गाठचा उरणपूर काबीज केला पाहिजे. दिल्ली तर गाठायचीच मामा. आता दिल्लीच्या मातीत मराठ्यांचं साम्राज्य झालं पाहिजे आणि हे स्वराज्य दिल्लीच्या टोकापर्यंत पसरलं पाहिजे, हीच आमची इच्छा. पण त्याआधी स्वराज्याला लागलेलं ग्रहण संपवलं पाहिजे. राज, या स्वराज्यावर बहादूर खानाचं नावाचं संकट आलेलं कापलंच पाहिजे. आपल्या आया बहिणीवरती वक्रदृष्टी असणार अजून जिवंत काय वाटेल ते करा, त्या औरंग्याची कबर खोदावीच लागणार. सरसेनापती, पण त्या खानाकडं 40,000चं सैन्य आणि आग वागणाऱ्या तोफा बी आहे. मालोजी मामा, आमच्याकडे बी एक एक मावळा त्यांच्या लाकडून चालणार आहे. आणि राहिला विषय तोफांचा, त्यांच्याकडे असतील आग वागणाऱ्या तोफा, आमच्याकडे आग वागणाऱ्या नांग्या तलवारी आहेत. ठीक आहे, एवढी अवघड मोहीम आपण आखतोय खरी, पण खास खळग्याची जाणीव असावी सरसेनापती हंबीरराव. मालोजी मामा, आम्ही संधी जाणीव करूनच आलो. या बहिर्जींनी दुश्मनाच्या बोटात जाऊन समधी माहिती काढली. या हंबीर मामा, मोहिमेच्या तयारीला आई भवानी आपल्या पाठीशी आहेच. होय राज, संताजी, धनाजी, चला मोहिमेच्या तयारीला लागूया. त्याआधी आपल्याला बहादूर खान नावाचं संकट नाहीसं केलं पाहिजे आणि औरंगजेबाचं बोकड हे कापलंच पाहिजे. होय, गनिम स्वराज्यात घुसण्यासाठी अगदी कूटनीतीचा अवलंब करतो. या राजा जे असतील तर ते जागा चाललीच पाहिजे. आज जे स्वराज्य उभा आहे हे तुमच्यासारख्या धाडसी शूर वीरांच्या आणि तुम्ही फत्ते केलेल्या धाडसी मोहिमा. तुमच्याकडे पाहिल्यावर आम्हाला असं वाटतं आम्ही स्वराज्यात नसताना सुद्धा तुम्ही या स्वराज्याचं रक्षण करा. राजा, अहो राजा, असं अभद्र का? जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत राजा तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू द्यायचा नाही. लढता लढता या मृत्यूच्या साप्यात मरण जरी आलं ना तरी ते ऐटीत असावं. इच्छा फक्त एकच त्या परमेश्वराकडे, पुढच्या जन्मी सुद्धा आमचं दैवत छत्रपती शिवराय असावं. राज, छत्रपती शिवराय असावं. राजन, अहो तुमच्यासाठी कित्येक जन्म या स्वराज्याच्या बाबतीत घेऊ आणि या स्वराज्यासाठी लढवली. गनिमाला तुमच्यापर्यंत येण्याआधी या हंबीरराव नावाच्या वादळाला सामोरं जावं लागेल.
आणि जेव्हा जेव्हा या स्वराज्यावरती संकट येईल तेव्हा हा सर सेनापती हमीरराव मोहिते या स्वराज्याची बेतवून गंभीर म्हणून उभा असेल. या स्वराज्यासाठी आणि तुमच्यासाठी असे किती जन्म अजून करायला तयार नाही. राजा पसंत हुकूम करा. तो बहादूर खानच काय त्या दिल्लीच्या औरंगजेबाला सुद्धा त्याच्या मांडून धरून तुमच्या चरणावर काम टाकून द्या. शब्बास मामासाहेब शब्बास. तुमच्यासारखा मामा मिळायला नशीब लागता हंगीर मामा. मी इकडे नाटक आहे ग भावाचं. स्वराज्यावर गणिमांच्या आक्रमणाच्या काल रात्री येतच राहते. परंतु हंबीर मामा तुमच्यासारखे सर सेनापती या स्वराज्याला लावले आहेत तोपर्यंत आदिलशाह निजामच्या पोर्तुगीज डच मुघल यापैकी कोणाचं सावट सुद्धा या हिंदवी स्वराज्यावर पडणार नाही आणि त्याची खात्री आहे. संताजी धनाजी मालूजी मामा चला लागा तयारीला. पार्वती पदे हर हर हर. छत्रपती संभाजी महाराज एका मागोमाग एक किल्ले जिंकत होते. एकही लढाई हरत नव्हते आणि हे स्वराज्य वाढवत होते. आणि हे पाहून इकडे औरंगजेब चौताळला होता. आशिया खंडात एवढं कोणाचं साम्राज्य नव्हतं. एवढं मोठं साम्राज्य औरंगजेबाचं होतं आणि आशिया खंडात एवढं कोणाचं साम्राज्य नव्हतं. एवढं छोटं साम्राज्य संभाजी महाराजांचं होतं. औरंगजेबाच्या नावानं बसलेलं औरंगाबाद शहर संभाजी महाराजांनी इतकं धुतलं की औरंगाबाद या नावाशिवाय काहीच ठेवलं नाही. आणि ते ऐकून औरंगजेब भयंकर संतापला, खवळला. काय करावं काय सुचत नव्हतं. आणि मग त्याने निर्धार केला आणि कठोर निर्णय घेऊन पाऊल टाकले ते धक्कनवर. मनभर सैन्य कणभर मराठ्यांना चिडायला निघालं. 14,500 सरदार, 4 लाखाचं सैन्य, 14 कोटींचा खजिना, 40,000 हत्ती, 70,000 घोडे, 35,000 उंट हे सर्व घेऊन निघाला. चाल करून महाराष्ट्रावर औरंगजेब. पण 23 वर्षांचा सह्याद्रीचा छावा कडे कपाळीतून गनिमी कावा करून मराठ्याला घेऊन मोगलाला कापत चिडत निघाला. सरफराज खान, फतेह खान, अली खान, शहजादा अजमल, शहाबुद्दीन खान, बहादूर खान एक नामची सेनापती अफाट ताकदीनिशी संभाजी महाराजांना खिंडीत पकडायला जीवाचं रान करत होते. पण सरफराज खान मार खाऊन परतला. फतेह खान तोंड काळं करून गेला. बहादूर खानाला पळता भुई थोडी झाली. शहाबुद्दीन खान पुरता भेदला. आणि हे सर्व पाहून औरंगजेब थकला, मेटाकुटीला आला आणि म्हणाला, आपल्या अफाट सैन्याचा किंवा सरदार सेनापतीचा काहीच उपयोग नाही. तिथं वेगळीच चाल चालावी लागेल.
पिछले 9 सालों से हम उस कामिक तंबा के जज्बातों में बगावत देखते आ रहे हैं। हर चल पछाड़ता हूँ, लेकिन उसका अंजाम मुगल सल्तनत में नाकाम होती जा रही है। लेकिन आलम बना सल्तनत का इकबाल बुलंद होने के लिए मुकद्दर होना जरूरी नहीं। हमें किसी भी हालत में उन काफिर तंबा की गिरफ्तारी चाहिए। अभी इसी वक्त हुक्म की तामील के लिए आता है। जी आलम बना। गुस्ताखी माफ हो जाए आलम बना, लेकिन हमारे तेज नाखून कच्चे हैं। अच्छा, अमोगले आजद वजीर ताज का बस्तबहार वक्त और हालात के तहत गुस्ताखी होना लाजम है हुजूर आला, लेकिन हमारे कलाइयों में भी वो जज्बात हैं। हम खुद तशरीफ लेंगे दक्कन और उसे हम मुनासिब समझते हैं। कलाई की ताकत और हौसले की घर में ही फतेह की ताकत को जिंदा रखे मुकर्रम था। अपने शमशेर को नाल से बाहर निकाल के सांस लेने का मौका तो दो। सारी रियासत की मुकम्मल तैयारी करो। उस नामुराद काफिर तंबा को हमारे सामने पेश करो, जिंदा या मुर्दा। अज़ीज़ो शान शहंशाह, मैं वजीर मुकर्रम खान, सल्तनत मुगल अकायद अहमद खिदमतगार, मोगली सल्तनत के सरताज हरे झंडे की कसम खाता हूं इंशाअल्लाह सल्तनत मोगली अकायद की दुश्मन काफिर संभा का नामराद सर जनमत सिंह बादशाह के सामने पेश होगा, जिंदा या मुर्दा। जी आलम बना। हाँ कनौजी सिरके अपनी तरबेज शमशेर सरसाओ या लड़ाई शामिल हुए। शाबाश शाबाश मेरे बहादुर सिपाहियों, शाबाश। मुगल सल्तनत के इल्जाम के तहत उस काफिर तंबा को तबाह करो। जाओ। शिट, निकल जाओ यहाँ से। निकल रखा ये जो गनौजी शिरके है ना, गनौजी राजे शिरके वो सिर्फ सलाह और मशवरा देता आ रहा है। वो मुगल सल्तनत का लुत्फ है, हिस्सा नहीं। पिछले कई सालों से सीवा और संभा उन बगावतों का नमक खाते आ रहा है, समझे? उसका खून भी मरहटों का खून है। नाजायज कभी पलटावर करेगा, पता नहीं चलेगा। गुस्ताखी माफ हो जाए। ये गनौजी शिरके का खून भले ही मरहटों का क्यों ना हो, लेकिन वो मुगल सल्तनत का सच्चा और वफादार मुकद्दर है। सच्चा और वफादार मुकद्दर होगा, लेकिन सच्चा और वफादार मुकद्दर कभी कभी इंसान को खोखला बना देता है, गुस्ताख बना देता है। याद रखना मुकर्रम खान। लेकिन आलम बना शाबाश, बस उस गनौजी राजा पर निगाह रखो। जाओ, जी आलम। निकल जाओ।
दीवा का छावा परवरदिगार हमें उस दीवार समाज से क्यों नहीं बनाया? हमें उस दीवार समाज से क्यों नहीं बनाया? ऐसे क्या खूबियां हैं उनमें जो हम में नहीं है? जो हम में नहीं है, उनकी खूबियां सीखने को मैंने मेरे बेटे अकबर को उनके पास रवाना किया था, लेकिन नालायक वहां से लौट आया। आज संभव बताती है और नाच है हमें उस पर, क्योंकि वो कभी शराब नहीं पीता। नाच गाने और शराब में कभी गाद नहीं होता। पर यही औरत बुजुर्ग फकीर संत की इज्जत करता हो। मुगल सल्तनत का दुश्मन है सही, लेकिन मरघटों का आदर्श राजा भी वही कहलाता है। परवरदिगार तेरा लायक। अरे तूने दुश्मन दिया तो दिया, वो भी काफिर संभाल सिवा जैसे दिया, वो भी काफिर संभाल सिवा जैसे दिया, वो भी काफिर संभाल सिवा जैसे दिया। गावात नाही आणि सोयच नाही। महाभारत असो, रामायण असो किंवा वास्तव असो, हे असे या पुण्य पावंड्य भूमीत जन्माला येतातच कसे? हेच आमचं दुर्दैव आहे, हेच आमचं दुर्दैव आहे। आम्ही जो निर्णय दिलाय तो निकषपूर्ण अभ्यास करूनच आणि संभाजी राजांना कुठे गाफील न ठेवता आम्ही तो निर्णय दिलेला आहे। तरीही तो निर्णय आम्हास मान्य नाही। शिर्के, आपण आमचे सोयरीक आहात आणि आम्ही आपला आदरही करू, पण स्वराज्याच्या न्याय निवाड्यात आम्ही कधीच गफलत होऊ देणार नाही। कारण हे राज्य आपले नाही तर हे राज्य रयतेचे आहे। तेव्हा झालं गेलं विसराणी कामगिरीवर ऋतू व्हा। या स्वराज्याला, या रयतेला तुमच्यासारख्या जिगरबाजांची गरज आहे आणि आम्हाला तुम्हाला जर आमची गरज असती तर आमचा न्याय निवाडा या दिवाणजीला करायला लावला नसतात राजे। आणि आम्हाला सोयरीक म्हणविता, आम्ही संभाजी राजे भोसल्यांचे सोयरी वा। पण
न्याय मागतो तो दुसऱ्यांच्या बाजूने. आम्हालाही काही मान मर्यादा इज्जत आहे संभाजीराजे. शिर्के, झालं ते विसरा आणि पूर्वपदावर या. उगाच राईचा पर्वत करून मनाला ताण आणि वैराला मात्र संधी देऊ नका. गौरच्या एकमेकांस फितूर करण्यात गरजेचं आहे. तेव्हा झालं गेलं विसरा आणि कामगिरीवर रुजू व्हा. नाही, ते आता शक्य नाही. होते आमची शिर्के, इथं कळलं तर नाहीच इथं. न्याय तरी आमच्या बाजूने लागेल अशी आशा उराशी होती, तेही मिटली. काय पहिले आता की शेवटी मला बाकी काही नाही. पण त्या औरंगजेबाच्या इथे धन दौलत जमीन जुमला सगळं काय आहे. आणि लढता लढता रणांगणात मेलो जन्माचं ग्रॅज्युएशन राहणार नाही ते. वा दोन्ही शिर्के वा. अहो तुम्हाला तुमच्या बाजूने न्याय मिळाला नाही म्हणून स्वराज्य सोडून ते औरंग घेते तळेत असणार. कशासाठी? तर धन दौलत जमीन जुमल्यासाठी. अरे तू तुझ्या जिंदगानीवर या राष्ट्राची, या मराठी माणसाची इमानी इतर सेवा करावी आणि ती आमच्या हातून घडावी अशी जगदीश्वराची इच्छा. अजूनही ही वेळ गेली नाही शक्य. अविचार मनातून काढून टाका आणि सैन्यदलात सामील व्हा. हे आता शक्य नाही. आम्ही औरंगजेबाची भेट घेऊन तिथं आलो आहोत. येतो आम्ही. शिर्के शिर्के शिर्के, परप्रांतीयांनी आमच्याशी लढाईची बातच केली. इतकंच काय तर आमच्याबद्दल मनात वय देखील आणत असतं. पण इथं आपलीच माणसं आपल्याशी दगाबाजी करतात याचीच खंत वाटते. नाहीतर अख्ख्या भारताला आम्ही आमचा महाराष्ट्र बनविला असता. संसारात नांदावी यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारे छत्रपती संभाजीराजे, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आणि तो औरंग्या आणि पोर्तुगीज फिरंगी या साऱ्याची रयतेच्या रक्षणासाठी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज आता पन्हाळगडावरती येऊन थांबले. म्हणजे स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावर चाल करून जाणारा शत्रू पन्हाळगडावर चाल करून येईल हा त्यामागचा हेतू होता. तो आदिलशहा, कुतुबशहा, निजामशहा आणि आता तर पोर्तुगीज फिरंगी सुद्धा या हिंदवी स्वराज्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत आहे. दुर्गेश्वर आमचा रायगड साऱ्यांच्या डोळ्यात फुटतोय. स्वराज्य सिंहासन धोक्यात आहे आणि सरकार. पण स्वामी, रायगडावर आपण असताना शत्रूची चिंताच नसते. ठाऊक आहे आम्हाला. पण रायगडावर चालून येणारा प्रत्येक शत्रू आमच्या कित्येक गावांची नासधूस करेल आणि आया बहिणींवर अत्याचार होती त्याची जाण आहे. आणि हे घडू नये म्हणून प्रत्यक्षात पन्हाळगडावर आलो होता. म्हणजे आम्ही शत्रूला इकडेच थांबवून. स्वामी, परकीयांच्या परचक्राने स्वराज्याची भूमी हळहळते.
आबासाहेबांचा छत्रधारी रायगड दुःखाच्या महासागरात हेलकावतोय स्वामी, हेलकावतोय. कधी संपणार हे दुष्टचक्र? मुंबईवर भगवा फडक आहे. म्हणजे मुंबई विकत घेण्याचा मनसुबा आहे आमचा, आणि त्यासाठी टोपीकारांना वाटेची किंमत मोजायला तयार होता. पण स्वामी, ते नाही बोलले तर? नकार ऐकायची सवय मराठ्यांना नाही. आमच्याच मुलकात आम्ही गुलाम म्हणून जगणार नाही. आम्ही तिथले हुकुमदार आहोत आणि राहणार. हा महाराष्ट्र झुंजता ठेवायचा आहे म्हणून यांच्याशी वाटाघाटी, नाहीतर या फिरंग्यांचा केव्हा सत्यानाश केला असता. स्वामी प्राणनाथा, आपल्या सामर्थ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण प्राणनाथा, ही संकटे संपुष्टात येण्यासाठी आपण पंढरपुरात जाऊ आणि विठोबाला साकडं घालू. त्यासाठी पंढरीच का करायचं? मनात श्रद्धा असेल तर प्रत्यक्षात पांडुरंग देखील आपल्या भेटीला. महाराजांचा विजय संत शिरोमणी श्रीमान तुकाराम महाराजांचे सुपुत्र संत श्रीमान महादेवजी आल्याने आणि ते आपल्यास भेटण्याची आज्ञा करत मागते. त्यात आदरपूर्वक बाजार पाहिले, प्रत्यक्ष पांडुरंग येत आहेत आपल्या भेटीला. पटले स्वारींचे म्हणणे. धर्मरक्षेचा ऐसा राजा नाही, महाराष्ट्र धर्म वाढविला काहीच मग कारण. समस्त वारकऱ्यांचे कैवाड पांडुरंगासमोर आम्ही तुम्हाला मानतो. राजा धीराज मानतो आम्ही तुम्हाला. तुमची भेट घेणे काय हो मागणे, आशेचे शून्य राजाने करावे राजधर्म, क्षत्रिय करावे शास्त्रकर्म, मग तो देव मस्तकी धरावा, अवघा धर्म कल्लोळ करावा, धर्म संस्थापने पांडुरंग शब्दांची रचने करून त्यांनी विश्वंभर पूजिला. तुमच्या परमपूज्य पित्याची तुकाराम महाराजांना आमचा सादर प्रणाम. काय सेवा करावी आम्ही आपली महादेव. छत्रपती आपल्या स्वराज्यात संत परंपरा आभारी ठेवण्यासाठी आम्ही देहूहून पंढरपुरी श्रीमान तुकोबांची पालखी सुरू करणार. कल्पना नावी आहे महादेव. आम्ही पालखीला पूर्ण संरक्षण, शिवाय पालखीचा सर्व खर्च प्रतिसाद सरकारातून दिला जाईल. कवीजी, पालखीला एक सोन्याची निशाण काढली, ध्वजा पताका फडकवा, तोफांची सलामी द्या, पायघड्या बसवा, गडावर हत्तीवरून साखर वाटा. तसेच तुळजापूर, पंढरपूर, शिंगणापूर, महाबळेश्वर आणि केळशीच्या याकूबाबा दर्ग्याला आबासाहेबांनी दिलेल्या संधा तशाच चालू केल्या. देवा धर्माच्या कामात कधीही येते. यज्ञकुंड जीवनाचं त्यात स्वप्नांची आहुती, प्रजा सुखी पाहणारा राजाधिराज आपणच आमचे दुसरे छत्रपती, आपणच आमचे दुसरे छत्रपती. महादेव बुवा, ही महाराष्ट्राची भूमी आपल्यासारख्या साधू संतांच्या अभंगवाणीत सतत दुमदुमत राहावी हीच आमची प्रबळ इच्छा. राजा क्षमा असतात, परंतु लहान तोंडी मोठा घास देतो. राज आपल्या या महाराष्ट्रामध्ये संत परंपरा आम्हाला घडलीच पाहिजे. यावे आपणास आज्ञा. येतो आवाज आज्ञा.
मामासाहेब. गणोजी शिर्क्याला घात केलाय राजा, गणोजी शिर्क्याला घात केलाय. गणोजी शिर्के शेवटी घात केलाच. राजा उग्रम काळाचा वेढा पडतोय म्हणून म्हणतो राजा तुम्ही निघा, राजा तुम्ही निघा. त्या गनिमास आम्ही जेतो, गनिमास आम्ही जेतो. होय राजा, सारखे मेवणे सिद्ध झाले. होय मामासाहेब आपण पुढे आम्ही आलोच. राजा. युवराजनी स्वामी, सौभाग्याला स्वराज्य आणि स्वराज्याला सौभाग्य समज स्वामी. प्राणनाथा, नात्यांचे पदर जर सौभाग्याची कदर करीत नसतील तर त्यांना शासन हे झालंच पाहिजे. आबासाहेब म्हणायचे, आमचा वय कुठल्या धर्माशी नाही, पण स्वराज्यावर वाकड्या नजरेने जो कोणी पाहिल त्यास उभा पिंजल्याशिवाय राहायचं नाही. स्वामी तो माझा भाऊ असला तरी जगत कर. युवराजनी आम्ही पन्हाळगड सोडण्याचा निर्णय घेतोय. नाही स्वामी नाही, असं करू नका. फौजा सिद्ध करा, आरमार किंवा पायदळाचा वेढा बांधा, वाटेल ते करा, पण स्वामी या क्षणी तरी पन्हाळगड सोडण्याचा निर्णय घेऊ नका. युवराजनी लढे तो शिपाई आणि नाव मात्र सरदाराचा 80 पदक नाही आमची. स्वामी लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. पण लाख माझ्या समोर जिवंत नसतील तर हा लाखांचा पोशिंदा टाकून फायदा काय. छत्रपतींनी ऐकावं आमचं. शत्रू ताकदवार आहे. अरे तो आमच्यापेक्षा ताकदवार असेल, पण आमच्या भवानी मातेपेक्षा मुळीच ताकदवार नाही. स्वामी तो मुखराम खान 3 पातशाही गिळंकृत करणारा जणू त्रिपुरासुर राक्षस आहे ना. तो जर त्रिपुरासुर राक्षस आहे तर आम्ही त्या त्रिपुरासुराचा वध करणारा रुद्र शिवाचे प्रतिरुद्र अधिक योद्धा अर्थात शिवाचा जवाब